माझ्या सखीनो, लोखंडी तवा आरोग्यासाठी कितीही चांगला असला तरी अनेक महिला तो वापरणं टाळतात. कारण असतं त्याला गंज लागतो किंवा त्यावर पोळ्या चिकटतात, डोसे चिकटतात किंवा तेलाचे डाग इतके राहतात की घासता घासता नाकी नऊ येतात. पण सखींनो, जर तुम्ही लोखंडी तव्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली आणि त्याला परफेक्ट सीझनिंग केलं ना, तर तुमचा लोखंडी तवा कोणत्याही नॉनस्टिक पॅन पेक्षा 100% भारी असणार आहे आणि तुम्हाला अजिबात चिंता करायची गरज नाही. आता हेच सगळं काय आहे, काय नेमके प्रकार आहेत याचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ट्रिक नंबर 1, पहिल्या वापरापूर्वी नवीन तवा सीझन करण्याची योग्य पद्धत. आता नेमकं हे काय आहे तुम्हाला मी सांगते. जेव्हा तुम्ही बाजारातून ना नवीन लोखंडी तवा आणता तेव्हा तो थेट गॅसवर ठेवू नका. त्याला नॉनस्टिक बनवण्यासाठी खालच्या काही स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आधी तवा नेहमीच्या लिक्विड डिशवॉश जो आहे आणि स्क्रबर आहे त्याच्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, जेणेकरून त्यावर लागलेले जे काही फॅक्टरीमधली काळी धूळ आहे, केमिकल आहे, ऑइल आहे, ते सगळं निघून जाईल. धुवून झाल्यावर तवा कपड्यानं पूर्ण तुम्हाला कोरडा करायचा आहे. दुसरं म्हणजे कांद्याची जाळी. तवा गॅसवर गरम करायला ठेवायचा आहे. त्यावरती 1 चमचा खाण्याचं तुमचं रोजच्या वापरातलं तेल घ्या. आता त्यामध्ये कांद्याचे 2 तुकडे करा आणि 1 तुकडा काट्या चमच्याला किंवा अगदी सुरीला लावून अडकून तो कांदा गरम तव्यावरती तेलावरती 5 मिनिटं छान चारी बाजूनं फिरवायचा आहे. कांद्यामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक, लोखंडाची जी काही छिद्र आहेत ना, ती बंद करतात आणि तव्याला एकदम नॅचरली नॉनस्टिक कोटिंग जे आहे ना, या कांद्यामुळे मिळत असतं. म्हणजे बघा, कांदा हा नॉनस्टिक फॅक्टर म्हणून काम करतो. तिसरं म्हणजे तेल लावून ठेवायचंय. कांदा घासून झाल्यानंतर तवा थंड होऊ द्या आणि नंतर सुती कपड्यानं पुसून पुन्हा थोडंसं तेल लावून कपाटामध्ये ठेवा. तुमचा तवा पहिल्या वापरासाठी आता एकदम रेडी आहे. ट्रिक नंबर 2, तव्याला गंज लागण्यापासून वाचवणारी नॉन वॉटर क्लिनिंग पद्धत. आता ही काय आहे हे सुद्धा सांगते. लोखंडी तव्याला गंज लागण्याचं मुख्य कारण म्हणजे पाणी. जर तुम्ही तवा धुवून तसाच बेसिनमध्ये किंवा ओट्यावरती ठेवला तर काही तासातच तो लाल पडायला लागतो, म्हणजे गंजायला लागतो. पाण्याऐवजी आता तुम्हाला मीठ वापरायचंय. जर तव्यावर पोळी किंवा पराठ्याचं पीठ, तेल जास्त चिकटत नसेल तर प्रत्येक वेळी तो तवा पाण्यानं धुण्याची गरज नाही. तवा किंचित कोमट असताना त्यावरती 1 चमचा जाड मीठ टाका आणि सुती कपड्यानं किंवा टिश्यू पेपरनं तवा घासून पुसून व्यवस्थित ठेवा. मिठामुळे सर्व जळकट अन्न, तेल हे निघून जातं. तव्याला पाण्याचा स्पर्श न झाल्यामुळे तव्याला लगेच गंज लागत नाही आणि तवा सुद्धा तुमचा नीट राहतो. ट्रिक नंबर 3, जुन्या गंजलेल्या किंवा जळालेल्या तव्याला चमकवण्याची पद्धत तुम्हाला मी सांगते. कसं आहे, आता हाच मेन प्रॉब्लेम आपल्याला जाणवत असतो. जर तुमच्या घरामध्ये एखादा जुना लोखंडी तवा गंजून जळून काळाकुट्ट झाला असेल तर तो फेकून देण्याऐवजी ना एक तुम्ही पद्धत करू शकता. तव्यावरती 1 चमचा बेकिंग सोडा आणि ज्याला आपण खायचा सोडा म्हणतो तो, आणि त्याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस किंवा विनेगर टाका. रासायनिक प्रक्रियेमुळे तिथे बुडबुडे तुम्हाला हळूहळू दिसायला लागतील. हे मिश्रण ना तव्यावरती 5 ते 10 मिनिटं तसंच ठेवून द्यायचंय. त्यानंतर लोखंडी काथ्या जो असतो, आपला स्क्रबर जो असतो, त्याच्याने तवा जोर लावून घासा. लिंबू आणि सोड्याचा जो काही ऍसिडिक फॉर्म आहे, आम्लधर्मी गुणामुळे काय होतं ना, लोखंडावर जमा झालेला जुना गंज, काळेपणा अगदी सहज सुट्टा होतो. आता तवा धुवून झाल्यावरती लगेच गॅसवरती 1 मिनिट ठेवा, जेणेकरून पाण्याचा अंश उडून जाईल आणि मग ते तेल लावून त्याला व्यवस्थित तुम्ही साठवून ठेवू शकता. तर मैत्रिणींनो, आता या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, पण या करत असताना काही गोल्डन टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला सांगते. तर लोखंडी तवा धुवून कधीही सुकायला ठेवायचं नाहीये. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय, धुवायचं आहे, गॅसवर गरम करून पाणी सुकवायचं आहे आणि हलकं तेल त्याला लावायचंय. ही जी त्रिसूत्री लक्षात ठेवली तर तुम्हाला टेन्शन होणार नाही. तर तुमचा लोखंडी तवा वर्षानुवर्ष अगदी नव्यासारखा काळा भोर, चमकदार आणि व्यवस्थित राहील आणि त्याच्यातले जे अन्नाचे पोषण मूल्य आहे ते सुद्धा इतर कुठल्या तरी प्रकारांमुळे खराब होणार नाही आणि तुम्हाला घासायला वगैरे सुद्धा त्रास होणार नाही. त्यामुळे माझ्या सखींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, कारण हा अत्यंत उपयुक्त असा आपला सगळा व्हिडिओ ठरणार आहे. कारण तवा हा खराब होणं हा प्रॉब्लेम प्रत्येकीला जाणवत असतो आणि मग कधी कधी आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या येणाऱ्या मावश्या सुद्धा कंटाळतात आणि तो तवा असाच वरवर घासतात, पण त्याच्यामुळे शरीरामध्ये बरेच चुकीचे घटक जातात आणि कधी कधी अन्न तसंच राहिलेलं असतं त्या फटींमध्ये, त्या भेगांमध्ये गेलेलं, ज्याचा शरीराला त्रास होतो. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या अगदी घरामध्ये आहेत त्या केल्यात तर तुमचा तवा एकदम छान आणि टकाटक राहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा.